श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद. श्रीमद भागवत ग्रंथाची अवतरणिका. भगवान वेदव्यासांनी 18 पुराणे, महाभारत, 4 वेद अशी विशाल ग्रंथरचना केली, परंतु त्यांना मनःशांती काही लाभली नाही. ते एके दिवशी अशाच विमनस्क अवस्थेमध्ये बसलेले असताना देवर्षी नारद त्यांच्याकडे आले. त्यांनी महर्षींना या खिन्नतेचे कारण विचारले. व्यासमुनी म्हणाले, देवर्षी, मी इतकी ग्रंथरचना केली, परंतु मला मनःशांती काही लाभली नाही, त्यामुळेच मी उदास आहे. देवर्षी म्हणाले, महर्षी, आपण आपल्या रचनेत भगवंतांच्या निर्मल यशाचे गान कोठेच केलेले नाही. ज्याच्या योगाने भगवंत संतुष्ट होत नाहीत ते शास्त्र अथवा ज्ञान अपूर्ण आहे. आपण भगवान श्रीकृष्णांच्या महिम्याचे विवेचन, त्यांच्या भव्य दिव्य लीलांचे वर्णन करणाऱ्या ग्रंथाची रचना करा, म्हणजे तुमच्या हृदयाची उदासीनता नष्ट होईल. एवढे बोलून देवर्षी नारदांनी भगवान वेदव्यासांना 18,000 चतुश्लोकी भागवत सांगितले. याचा विस्तार करून भगवान वेदव्यासांनी 18,000 श्लोकांचा आणि 335 अध्यायांचा एका भव्य दिव्य ग्रंथाची रचना केली. या ग्रंथातील प्रत्येक श्लोकातील प्रत्येक शब्द मधुर रसमय आहे. यातील कथाभाग पिकलेल्या फळाच्या अतिगोड रसाप्रमाणे आहे. यात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांच्या विवेचनाची नुसती लयलूट आहे. हा भगवत स्वरूपाचा अनुभव करून देणारा आणि समस्त वेदांचे सार असलेला अनमोल ग्रंथ आहे. भागवत ग्रंथाचे महात्म्य वर्णन करण्यास शब्द असमर्थ ठरतात. याच्या प्रत्येक अंगातून भगवत भावपूर्ण परमहंस्य ज्ञानसुद्धा ओसंडून वाहत आहे. हा ग्रंथ म्हणजे भगवंतांच्या मधुरतम प्रेमरसाचा उसंबळलेला सागरच आहे. अशा या भव्य दिव्य ग्रंथाचे श्रवण आपण सर्वांनी आपले परमप्रिय सद्गुरू परमपूज्य भाऊ महाराजांच्या अतिमधुर वाणीतून ऐकले आहे. त्याचेच मनन करण्याकरिता या पवित्र ग्रंथाची अवतरणिका आता आपण पाहूया. या ग्रंथाच्या आरंभी 1 ते 3 या अध्यायात श्रीमद भागवताचे महात्म्य वर्णन केले आहे. नंतर देवर्षी नारदांचा भक्तीबरोबर झालेल्या संवादाचे वर्णन आले आहे. 4थ्या अध्यायात गोकर्ण आख्यानाचे रसाळ वर्णन आले आहे. भागवताच्या प्रथम स्कंधातील 1 ते 3 या 3 अध्यायात भगवंतांच्या अवतारांचे वर्णन आले आहे. 4 ते 6 या 3 अध्यायात महर्षी व्यासांचा संतोष आणि देवर्षी नारदांचा उपाय याबद्दलचे विवेचन आले आहे. अध्याय 7 आणि 8 यामध्ये अश्वत्थामाद्वारे द्रौपदीच्या 5 मुलांची अमानवीय हत्या आणि अर्जुनाने केलेली अश्वत्थामाची निर्भत्सना याचे वर्णन आले आहे. 9व्या अध्यायात भीष्म आणि पांडवांची भेट, भीष्मांनी केलेली श्रीकृष्णाची स्तुती आणि त्यांचा प्राणत्याग याचा वृत्तांत आला आहे. अध्याय 10 आणि 11 यामध्ये भगवान श्रीकृष्णांचे द्वारकागमन याचे विवरण आले आहे. अध्याय 12 ते 15 या 4 अध्यायात परीक्षिताच्या जन्माची रोमहर्षक कथा वर्णिली आहे. अध्याय 16 आणि 17 यामध्ये राजा परीक्षिताच्या दिग्विजयाचे विवरण तसेच धर्म आणि पृथ्वीचा संवाद याचे वर्णन आले आहे. येथे श्रीमद भागवताचा प्रथम स्कंद संपन्न होतो. द्वितीय स्कंदाच्या प्रारंभी 1 ते 10 अध्यायात राजर्षी परीक्षिताला ऋषिकुमार ब्राह्मणांचा शाप लागल्यानंतर ते गंगेच्या किनारी अनशन व्रत घेऊन बसले. त्यावेळी त्यांचा श्री शुकदेव मुनी बरोबर झालेला संवाद आणि त्यांनी विचारलेले विविध प्रश्न याचे मोठे सुंदर विवरण येथे आले आहे.
योगधारणेद्वारा शरीर त्याग करण्याची विधी, ब्रह्मा आणि देवर्षी नारद यांचा संवाद, अवतारांची चर्चा आदींच्या क्रमाने प्राकृतिक सृष्टीची उत्पत्ती आदी विषयांचे विवरण या अध्यायांमध्ये आले आहे. येथे द्वितीय स्कंध समाप्त होतो. तृतीय स्कंधातील 1 ते 14 अध्यायात प्रथम विदुर आणि उद्धव यांची भेट आणि संवाद यांचे विवरण आले आहे. यानंतर महात्मा विदुर आणि मैत्रेय ऋषींचा समागम आणि संवादाचे वर्णन आले आहे. यात प्रामुख्याने गुणांच्या क्षोभाने प्राकृतिक सृष्टी आणि महत्त्व आदी 7 विकृतींच्या द्वारे कार्यसृष्टीचे वर्णन इत्यादीचे विवरण आले आहे. अध्याय 15 ते 17 या 3 अध्यायात जय विजय यांना सनकादिकांचा शाप याचे वर्णन आले आहे. अध्याय 18 ते 20 या 3 अध्यायात हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष यांचा जन्म आणि त्यांचे दिग्विजय याचे विवरण आले आहे. प्रलय समुद्रातून पृथ्वी स्वर काढीत असताना वराह भगवंतांकडून हिरण्याक्ष याचा वध झाला याचे वर्णन येथे आले आहे. अध्याय 21 ते 33 या 13 अध्यायात कर्दम प्रजापतींचे चरित्र, त्यांच्यापासून ऋषीपत्नींचा जन्म याचे विवरण आले आहे. महात्मा कपिल देवाचा अवतार, त्यांनी मातेस केलेला उपदेश या सर्वांचा समावेश या अध्यायांमध्ये आपणास पाहावयास मिळतो. येथे तृतीय स्कंध संपन्न झाला. चतुर्थ स्कंधाच्या प्रारंभी प्रथम अध्यायात मनूंच्या कन्यांचे वर्णन आले आहे आणि दुसऱ्या अध्यायात भगवान शिव आणि दक्ष प्रजापती यांचे मनोमालिन्याचे वर्णन आले आहे. अध्याय 3 आणि 4 या 2 अध्यायात सतीचा पित्याच्या घरी यज्ञास जाण्याचा आग्रह याचे वर्णन आले आहे. 5 ते 7 या 3 अध्यायात सतीचा पित्याच्या यज्ञात अपमान आणि तिचा योगाग्नीद्वारा मृत्यू, नंतर वीरभद्रद्वारा दक्षाच्या यज्ञाचा नाश आणि त्याचा वध याचे रोमांचकारी वर्णन आले आहे. अध्याय 8 ते 12 या 5 अध्यायात बालक ध्रुवाचे चरित्र आले आहे. अध्याय 13 आणि 14 या 2 अध्यायात ध्रुव वंशाचे वर्णन तसेच राजा अंग आणि वैन याचे चरित्र आपणास पाहावयास मिळते. अध्याय 15 ते 18 या 4 अध्यायात महाराज पृथूचा आविर्भाव आणि राज्याभिषेक याचे रसाळ वर्णन आले आहे. अध्याय 19 ते 24 या 6 अध्यायात महाराज पृथूचे 100 अश्वमेध यज्ञाचे वर्णन आहे. अध्याय 25 ते 28 या 4 अध्यायात राजा पुरंजन याचे आख्यान आले आहे. अध्याय 29 ते 31 या 3 अध्यायात देवर्षी नारदांनी पुरंजन आख्यानाचे तात्पर्य सांगितले आहे. येथे चतुर्थ स्कंध संपन्न झाला. पंचम स्कंधाच्या प्रारंभी 1 आणि 2 अध्यायात प्रियव्रताचे चरित्र आणि 3ऱ्या अध्यायात राजा नाभीचे चरित्र आपणास पाहावयास मिळते. 4 ते 6 या 3 अध्यायात ऋषभदेवांचे राज्यशासन आणि त्यांच्या चरित्राचे वर्णन आले आहे. अध्याय 7 ते 14 या 8 अध्यायात महाराज भरत यांचे जीवनचरित्र चित्रित केले आहे. अध्याय 15 ते 26 या 12 अध्यायात महाराज भरताच्या वंशाचे विवरण आले आहे. यानंतर द्वीप, वर्ष, समुद्र, पर्वत आणि नद्यांचे वर्णन आले आहे. तदनंतर ज्योतिषचक्राचा विस्तार, पाताळ आणि विविध नरकांचे वर्णन येथे आपणास पाहावयास मिळते. येथे पंचम स्कंध संपन्न झाला. 6व्या स्कंधात प्रारंभी 1 ते 3 अध्यायात अजामिळ आख्यान आले आहे. 4 ते 6 या 3 अध्यायात महाराज दक्ष यांना 10,000 पुत्रांची प्राप्ती आणि त्यांना अर्थात पुत्रांना देवर्षी नारदांच्या उपदेशाने विरक्ती याचे सुंदर विवरण आले आहे. अध्याय 7 ते 11 या 5 अध्यायात बृहस्पतीद्वारा देवतांचा त्याग करण्याचे वर्णन आपण पाहतो. 12 आणि 13 या 2 अध्यायात विश्वरूप ऋषींची देवगुरु रूपात मान्यता दिल्याचे वृत्त आले आहे. अध्याय 14 ते 17 या 4 अध्यायात वृत्रासुराच्या पूर्ववृत्तांताचे विवरण आले आहे.
अध्याय 18 आणि 19 या दोन अध्यायात मरुद्गणांच्या उत्पत्तीचे विवरण आपणास पाहायला मिळते. येथे 6वा स्कंद समाप्त झाला. सप्तम स्कंदातील 1 आणि 2 अध्यायात देवर्षी नारद आणि युधिष्ठिर यांचा संवाद, जय विजयची कथा याचे विवरण आले आहे. अध्याय 3 ते 15 या 13 अध्यायात हिरण्यकश्यपूची तपस्या, ब्रह्मदेवांकडून वरप्राप्ती, दैत्यराज प्रसादाचा जन्म आणि त्याचे उत्कृष्ट चरित्राचे निरूपण येथे मोठ्या रसाळ भाषेत केले आहे. येथे 7वा स्कंद संपन्न झाला. अष्टम स्कंदाच्या प्रारंभी 1 ते 5 या 5 अध्यायात मन्वंतरांची कथा, गजेंद्र मोक्षाची कथा, विभिन्न मन्वंतरांमध्ये होणारे जगदीश्वर भगवान विष्णूंचे अवतार अर्थात कूर्म, मत्स्य, धन्वंतरी आदी याचे विवेचन आले आहे. अध्याय 6 ते 14 या 9 अध्यायात देवता आणि दैत्य यांचे मिळून समुद्र मंथन, नंतर देवासुर आणि देवासुरांचा संग्राम आदीचे रोमांचकारी विवरण आपणास पाहायला मिळते. अध्याय 15 ते 17 या 3 अध्यायात राजा बळीचा स्वर्गावर विजय याचा वृत्तांत आला आहे. अध्याय 18 ते 23 या 6 अध्यायात भगवान वामनांचे प्रकटीकरण आणि त्यांचा बळीच्या यज्ञशाळेत प्रवेश याचे सुरस वर्णन चित्रित केले आहे. 24व्या अध्यायात मत्स्य अवताराची कथा आली आहे. येथे अष्टम स्कंद संपन्न झाला. नवमम स्कंदाच्या सुरुवातीस 1 आणि 2 अध्यायात वैवस्वत मनूच्या पुत्रांची अर्थात राजा सुद्युम्नाच्या कथेचे विवरण आले आहे. 3ऱ्या अध्यायात महर्षी च्यवन आणि सुकन्याचे चरित्र तसेच राजा शर्यतीच्या वंशाचे वर्णन आले आहे. अध्याय 4 ते 7 या 4 अध्यायात राजा नाभाग आणि सम्राट अंबरीश याच्या सुरस कथा आपणास पाहावयास मिळतात. अध्याय 8 आणि 9 यात महाराज सगर आणि सम्राट भगीरथ यांचे चरित्र तसेच पृथ्वीवर गंगा अवतरणाच्या प्रसंगाचे मोठे चित्तवेधक विवरण आले आहे. अध्याय 10 ते 12 या 3 अध्यायात भगवान श्रीरामचंद्र यांचा जन्म आणि त्यांच्या दिव्य लीलांचे अतिमधुर असे वर्णन आपणास पाहायला मिळते. अध्याय 13 आणि 14 यामध्ये राजा निमिष याचे चरित्र आणि चंद्रवंशाचे वर्णन आले आहे. अध्याय 15 ते 17 या 3 अध्यायात रुचित, जमदग्नी आणि परशुराम यांच्या चरित्राचे विवरण आले आहे. अध्याय 18 आणि 19 या ययाती चरित्राचे मोठे सुरस वर्णन आले आहे. अध्याय 20 आणि 21 मध्ये राजा कुरुचे वंशज आणि राजा दुष्यंत आणि त्याचा पुत्र सम्राट भरत याचे चरित्र वर्णिले आहे. अध्याय 22 आणि 23 या 2 अध्यायात पांचाल, कौरव आणि मगध देशीय राजांचे वर्णन आले आहे. 24व्या अध्यायात विदर्भ वंशाचे वर्णन आले आहे. येथे 9वम स्कंद संपन्न होतो. दशम स्कंद आणि 11 स्कंद श्रीमद भागवताचे शिरोमणी ठरले आहेत. 9वम स्कंदातील अध्याय 1 आणि 2 या 2 अध्यायात वसुदेव आणि देवकी यांच्या विवाहाचे बहाकार वर्णन आपणास पाहावयास मिळते. नंतर कंसद्वारा देवकीच्या 6 पुत्रांची निर्घृण हत्या याचे विवरणही आले आहे. अध्याय 3 आणि 4 या 2 अध्यायात भगवान श्रीकृष्णांच्या जन्माची रोमहर्षक कथा याचे विवरण आले आहे. अध्याय 5, 6 आणि 7 या 3 अध्यायात प्रथम गोकुळात भगवंतांच्या जन्मोत्सवाचे सुंदर वर्णन आले आहे. नंतर पुतना राक्षसीचा बालकृष्णांनी केलेला उद्धार आणि सकटभंजन यासारख्या रोमांचकारी घटनेचे विवरण इथे आले आहे. अध्याय 8, 9 आणि 10 या 3 अध्यायात कुलगुरू श्री गर्गाचार्य यांच्या करवी श्रीकृष्ण आणि बलराम यांचे विधिवत नामकरण आणि त्यांच्या गोकुळातील अत्यंत आनंददायक बाललीला याचे मोठे रसाळ सुरस वर्णन येथे आले आहे. 11व्या अध्यायात बालकृष्ण, बलराम यांचे सर्व गोकुळवासियांसहित वृंदावनात स्थलांतर, तेथे वत्सासूर आणि बकासुराचा उद्धार याचे मोठे रोमहर्षक वर्णन येथे आले आहे. अध्याय 12 ते 14 या 3 अध्यायात प्रथम अघासूर असुराचा उद्धार, नंतर भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्मदेवांचा केलेला मोहनाश
याचे सुंदर वर्णन येथे आले आहे. अध्याय 15, 16 आणि 17 या 3 अध्यायात प्रथम धेनुकासुराचा उद्धार आणि नंतर कालियामर्दन या अचाट लीलांचे वर्णन आले आहे. अध्याय 18, 19 आणि 20 या 3 अध्यायात प्रलंबासूर नावाचा भयानक असुराच्या वधाचे रोमांचकारक वर्णन आले आहे. 21व्या अध्यायात गोपींनी गायलेल्या गोपगीताचे महात्म्य काही आगळे वेगळेच आहे. अध्याय 22 ते 24 या 3 अध्यायात प्रथम बालकृष्णांनी केलेल्या शिरहरण लीलेचे सुंदर वर्णन आले आहे. नंतर अन्नसामुग्री घेऊन आलेल्या यज्ञपत्नींवर केलेल्या कृपेचे विवरणही आहे. प्रतिवर्षी गोकुळवासी करीत असलेला इंद्रयज्ञ बंद करण्याचे आवाहन बालकृष्णाने केले होते आणि त्यानुसार गोकुळवासियांनी इंद्रयज्ञ करण्याचे बंद केले. हा वृत्तांत या अध्यायात आला. अध्याय 25, 26 आणि 27 या 3 अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत आपल्या अंगुलीवर 7 दिवसपर्यंत कसा धारण केला याचे मोठे रहस्यमय वर्णन येथे आले आहे. 28व्या अध्यायात श्रीकृष्णांनी वरुण लोकातून नंदबाबांची सुटका कशी केली याचे सुंदर वर्णन येथे आले आहे. अध्याय 29 आणि 30 या 2 अध्यायात भगवंतांच्या रासलीलेचा प्रारंभ आणि नंतर भगवान अदृश्य झाल्यानंतर त्यांच्या विरहात झालेल्या गोपींच्या अवस्थेचे हृदयस्पर्शी वर्णन आले आहे. अध्याय 31, 32 आणि 33 या 3 अध्यायात गोपिका गीताचे वर्णन आले आहे. 34व्या अध्यायात सुदर्शन आणि चंद्रचूड यांचा उद्धार कसा केला याचे विवरण आले आहे. अध्याय 36 आणि 37 या 2 अध्यायात अरिष्टासूर असुराच्या उद्धाराचे वर्णन आले आहे. यानंतर श्री अक्रूराचे व्रजमध्ये आगमनाचे सुंदर असे वर्णन आपणास पाहायला मिळते. यानंतर केशी आणि व्योमासूर या 2 असुरांचा उद्धार याचे विवरण आले आहे. अध्याय 38 ते 43 या 6 अध्यायात अक्रूर महाराजांचे व्रजमध्ये आगमन आणि श्रीकृष्ण बलरामांसह मथुरेस प्रयाण या प्रसंगी व्रजाच्या गोपींच्या झालेल्या अवस्थेचे हृदयस्पर्शी वर्णन येथे आपण पाहतो. अध्याय 44 आणि 45 या 2 अध्यायात भगवान श्रीकृष्णद्वारा चाणूर, मुष्टिक आदी दैत्यांचा आणि अंती कंसाचा उद्धार याचे अत्यंत रोमांचकारी वर्णन येथे आले आहे. त्यानंतर माता देवकी आणि पिता वसुदेव तसेच महाराज उग्रसेन यांची कारागृहातून मुक्तता याचे वर्णन आले आहे. पुढील अध्यायात श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या यज्ञोपवीत संस्काराचे आणि गुरु सांदीपनींच्या आश्रमात विद्याध्ययनासाठी प्रयाण याचे विवरण आले आहे. अध्याय 46 आणि 47 या 2 अध्यायात श्रीकृष्णांच्या सखा उद्धव याच्या व्रज यात्रेचे चित्तवेधक विवरण आले आहे. अध्याय 48 आणि 49 या 2 अध्यायात भगवंतांची कुब्जा आणि अक्रूर यांच्या घरी जाऊन आदरातिथ्याचा स्वीकार करण्याचे सुंदर वर्णन आले आहे. येथे दशमस्कंधाचा पूर्वार्ध संपन्न झाला. दशमस्कंधाच्या उत्तरार्धात 50व्या अध्यायात भगवंतांचे जरासंधाशी 7 वेळा युद्ध झाले आणि त्यांनी द्वारकापुरीचे निर्माण केले याचा वृत्तांत आला आहे. 51व्या अध्यायात कालयवनाचा रोमांचकारी पद्धतीने झालेल्या मृत्यूची कथा आणि राजा मुचकुंदाचा वृत्तांत आला आहे. अध्याय 52, 53 आणि 54 या 3 अध्यायात मथुरावासियांचे द्वारकागमन, श्री बलरामांचा विवाह आणि श्री कृष्णासाठी रुक्मिणीचा संदेश याचे मोठे रसाळ वर्णन आले आहे. 55व्या अध्यायात भगवंतांचा रुक्मिणीबरोबर झालेला विवाह आणि नंतर प्रद्युम्नाचा जन्म तसेच शंभरासुराच्या वधाची कथा येथे आली आहे. अध्याय 56 आणि 57 या 2 अध्यायात स्वयंवंतक मण्याची कथा, जांबवती आणि सत्यभामाबरोबर भगवान श्रीकृष्णांचा विवाह याचे अत्यंत रहस्यमय असे वर्णन आले आहे. नंतर स्वयंवंतक मण्याचे हरण, शतधन्वाचा उद्धार आणि अक्रूरास पुन्हा एकदा द्वारकेत पाचारण याचा वृत्तांत येथे आला आहे. अध्याय 58, 59 आणि 60 या 3 अध्यायात अनुक्रमे भगवान श्रीकृष्णांच्या अन्य विवाहांचा रसमय कथा, भौमासुराचा उद्धार आणि 16,100 कन्यांबरोबर भगवंतांचा झालेला विवाह
याचे विवरण आपणास पाहायला मिळते. अध्याय 61, 62 आणि 63 या 3 अध्यायात प्रथम अनिरुद्धच्या विवाहात रुक्मिणीच्या वधाचा वृत्तांत आला आहे. नंतर उषा अनिरुद्ध यांच्या विवाहात भगवान शंकर आणि श्रीकृष्णांच्या युद्धाचा वृत्तांत मोठा रोमांचकारी वाटतो. अध्याय 64 आणि 65 आणि 66 या 3 अध्यायात मृगराजाची कथा, बलराम दादांचे व्रजगमन, नंतर पौंड्रक आणि काशीराजाचा उद्धार याचा वृत्तांत आला आहे. अध्याय 67 आणि 68 आणि 69 या 3 अध्यायात अनुक्रमे बलरामद्वारा विविध वानराचा उद्धार, कौरवांवर बलराम दादांचा कोप आणि कुमार सांब याचा विवाह तसेच भगवंतांच्या दिनचर्येचे विवरण सुद्धा येथे आले आहे. अध्याय 70 ते 73 या 4 अध्यायात जरासंघाच्या कैदी राजांचा श्रीकृष्णांसाठी निरोप आणि जरासंघाच्या भीमाद्वारे मल्लयुद्धात वध याचे रोमांचकारी वर्णन येथे आपणास पाहायला मिळते. 74 आणि 75 या 2 अध्यायात भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा आणि शिशुपालाचा वध याचे वर्णन तसेच राजस्वी यज्ञाची पूर्तता आणि दुर्योधनाचा अपमान याचे विवरण येथे आले आहे. अध्याय 76 आणि 77 या 2 अध्यायात शाल्वराजांशी यादवांचे युद्ध, दंतवक्र आणि विदुरथाचा उद्धार याचे विवरण आले आहे. 78 आणि 79 या 2 अध्यायात तीर्थयात्रेत बलरामांकडून सुत महाराजांचा वध, नंतर बलवलाचा उद्धार आणि बलरामांची तीर्थयात्रा याचे वर्णन आले आहे. यात अध्याय 80 आणि 81 या 2 अध्यायात श्रीकृष्णांद्वारे सुदामाचे द्वारकेमध्ये स्वागत आणि त्याच्यासाठी सुदाम नगरीची निर्मिती याचे अत्यंत भावपूर्ण विवरण येथे आले आहे. अध्याय 82 आणि 83 या 2 अध्यायात कुरुक्षेत्राच्या अतिपावन भूमीवर भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्याशी वृजगोपींची भेट याचे सुंदर वर्णन येथे आपणास पाहायला मिळते. अध्याय 84 आणि 85 या 2 अध्यायात वसुदेवांच्या यज्ञ उत्सवाचे वर्णन आणि नंतर भगवंताद्वारे वसुदेवांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश याचे मोठे सुरस वर्णन आले आहे. अध्याय 86, 87 आणि 88 या 3 अध्यायात अर्जुनद्वारा श्रीकृष्ण भगिनी सुभद्रेचे हरण केल्याच्या प्रसंगाचे मोठे रसाळ आणि रोमांचकारी विवरण आले आहे. अध्याय 89 आणि 90 या 2 अध्यायात भृगु ऋषींद्वारा त्रिदेवांची परीक्षा आणि भगवंताद्वारा मृत ब्राह्मण बालकांना परत आणणे याचे विवरण आले आहे. येथे दशम स्कंद संपन्न झाला. एकादश स्कंदाच्या प्रारंभी प्रथम अध्यायात यदुवंशीयांना ऋषींचा शाप लागल्याचा वृत्तांत आला आहे. अध्याय 2 ते 5 या 4 अध्यायात देवर्षी नारदांकडून वसुदेवांना केलेल्या उपदेशाचे अर्थात भागवत धर्माचे विवेचन आले आहे. अध्याय 6 ते 11 या 6 अध्यायात ब्रह्मदेवांनी भगवंतांना स्वधामी येण्याची प्रार्थना केली होती. त्यावेळी भगवंतांचा सखा उद्धव यास केलेला उपदेश मोठा अद्भुत स्वरूपाचा होता. त्यात संपूर्ण आत्मज्ञान आणि भागवत धर्माचे मोठे सुंदर विवेचन आहे. तो उद्धव गीता या नावाने प्रसिद्ध आहे. अध्याय 12 ते 29 या 18 अध्यायात भगवंतांनी उद्धवास सत्संगाचे महात्म्य, कर्म आणि कर्मत्यागाची विधी आदी विषयांवर विस्तृत स्वरूपाचा उपदेश केला होता. त्यांचे मोठे सुरेख विवरण येथे आले आहे. अध्याय 30 आणि 31 या 2 अध्यायात यदुकुलाच्या संहाराचे विवरण आणि भगवंतांच्या स्वधामी गमनाचे मोठे हृदयस्पर्शी विवरण आले आहे. येथे एकादश स्कंद संपन्न झाला. द्वादश स्कंदाचे प्रारंभी 1 ते 4 या अध्यायात कलियुगाच्या धर्माचे विस्तृत वर्णन आले आहे. अध्याय 5 ते 8 या 4 अध्यायात श्री शुकदेवांचा राजा परीक्षितास केलेला अंतिम उपदेशाचे वर्णन आले आहे. अध्याय 9 ते 13 या 5 अध्यायात मार्कंडेय मुनींना झालेल्या मायादर्शनाचा मोठा विस्मयकारक वृत्तांत आला आहे. येथे द्वादश स्कंद संपन्न झाला. येथे भागवत ग्रंथाची अवतरणिका संपन्न होते. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम.